the correct geographical indicator, Kolhapuri, Maharashtra? And the answer is absolutely yes. In fact, that would be the whole angle of the whole project, basically. Yes, very good. Okay. Sorry? This is They're not question. introducing I the would like to different. express my Okay. thanks. So go ahead. Sorry. Sorry. It was very nice to discuss with all your team Prada. Marcia welcomes your initiatives and we will hopeful to work together and we are looking forward. Okay. Great. Us too. मिलान फैशन वीक में जब इटालियन ब्रांड प्राडा ने कोल्हापुरी चप्पल को लेदर सैंडल के नाम से प्रचलित किया तो एक तरह से कंट्रोवर्सी हो गई थी क्योंकि कोल्हापुर महाराष्ट्र में कोल्हापुरी चप्पल 800 सालों से बनती आ रही है। तो ये जो ब्रांड को एज अ थ्रेट देखा जा रहा था, कहीं ना कहीं वो अपॉर्चुनिटी बनकर सामने आई है और इसमें महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री ने इंटरवेंशन किया था, प्राडा के साथ मीटिंग की है और महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स और इंडस्ट्री के प्रेसिडेंट ललित गांधी इस वक्त हमारे साथ जुड़ रहे हैं। सर, प्राडा के एग्जीक्यूटिव से आपकी बात हुई है, आई थिंक दूसरी बार मीटिंग हुई है, क्या वादा उन्होंने किया है और आगे चलकर प्राडा मेड इन इंडिया टैग कैसे लॉन्च करने वाला है? जैसा कि हम सब जानते हैं, प्राडा एक दुनिया का अग्रणी फैशन ब्रांड है और उनके एग्जीबिशन में रैंप वॉक पे कोल्हापुरी चप्पल बिना नाम के जब दिखाई गई तो पूरे भारत में एक रोष तैयार हुआ था। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, जैसे कि हम जानते हैं, व्यापार, उद्योग और सेवा क्षेत्र की शिखर संस्था के रूप में पिछले 100 वर्षों से काम करती है, जो व्यापार उद्योग क्षेत्र की पॉलिसी डिजाइन करने के साथ हमारे अधिकारों की सुरक्षा, हमारे व्यापार को बढ़ाने का काम भी करती है। ऐसे ही जब कोल्हापुरी चप्पल का विवाद निर्माण हो तो चप्पल के निर्माता कारागिर चेंबर के पास आए कि हमारे इस विषय पर आप कुछ हस्तक्षेप करिए, तो चेंबर ने सीधा प्राडा के साथ संपर्क किया और प्राडा के शीर्ष नेतृत्व ने इसे पॉजिटिवली रिस्पॉन्ड भी किया। उन्होंने मान्य किया जो हमने पहले ऑब्जेक्शन उठाया था कि आप इसे एक्सेप्ट करो कि ये कोल्हापुरी चप्पल है, ये भारत की कला है, तो उन्होंने एक्सेप्ट किया, लिख के राइटिंग में दिया। हमने और 2-4 मुद्दे उनके सामने रखे थे कि इसका फायदा हमारे कारागिरों को मिलना चाहिए, जो सालों से ये कला संजोए हुए इसको बनाते रहे हैं, उन्हें उसका फायदा मिलना चाहिए। ये चप्पल कोल्हापुर के कारागिरों के पास से प्राडा ने लेकर दुनिया के मार्केट में उसे ले जाना चाहिए और इन कारागिरों के स्किल डेवलपमेंट के लिए जो इंटरनेशनल स्टैंडर्ड के प्रोडक्ट बना सके, इस तरह का स्किल विकसित करने के लिए प्राडा यहाँ पर एक एक्सलेंस लैब सेट करे और एक कल्चरल एक्सचेंज भी हो। हमारे कलाकारों को अगले लेवल का एक ट्रेनिंग मिले। इटली के कलाकार किस तरह से काम करते हैं, वो लोग हमारे यहाँ आए, हमारे लोग वहां जाए, इस तरह के कल्चरल एक्सचेंज हो। और चप्पल के अलावा और भी जो महाराष्ट्र के प्रोडक्ट्स है, जो हमारी मूल कारागिरी है, जैसे हमारे पैठनी है, हुपरी में बनने वाले चांदी के पायल है, आदिवासी महिलाएं बनाती हुई कपड़े है, एम्ब्रॉयडर्ड गारमेंट है, ये चारों प्रोडक्ट भी आज के मीटिंग के अंदर चर्चा में आए और उन्होंने सभी प्रोडक्ट के जो संभावनाएं है जागतिक विश्व के पटल पर ले जाने की, प्राडा ने उसके ऊपर भी काम करने का आज मान्य किया आज की मीटिंग में। और उनके जो ग्लोबल हेड थे बिजनेस के, उनके जो प्रमुख है कॉरपोरेट हेड और सारे ऐसे शीर्ष पदाधिकारी आज की मीटिंग में सहभागी हुए। कम से कम 1.5 घंटा चली इस मीटिंग में विस्तार से सभी विषयों पर चर्चा हुई है। कहीं ना कहीं महाराष्ट्र में पैठनी साड़ी हो या बाकी चीजें भी ग्लोबल प्लेटफॉर्म पर जा सकती है, उसके लिए तो ये एवेन्यू ओपन हुआ है, लेकिन उसके साथ साथ कहीं ना कहीं जो आर्टिसंस है, जो ये कोल्हापुरी चप्पल घरों में बनाते हैं, कॉटन इंडस्ट्री है या जो रिटेलर्स हैं, वो साथ में आना, संगठित होना, इस चीज के लिए भी अपॉर्चुनिटी बढ़ी है, जिससे आगे चलकर कोल्हापुरी चप्पल का फ्यूचर और बड़ा हुआ है। निश्चित ही बड़ा है। प्राडा ने एक सबसे बड़ी बात कही आज की मीटिंग में कि अगले हफ्ते इटली से उनकी टेक्निकल एक्सपर्ट की टीम यहाँ महाराष्ट्र में आ रही है, वो कोल्हापुर में भी आएगी, मुंबई में भी चर्चा करेगी और ये जो कारागिर है उनके साथ चर्चा करके उन्हें कैसे एम्पावर किया जा सके, इन विक्रेताओं को इसका फायदा कैसे मिल सके और ये किस तरह से प्राडा हमारे कोल्हापुर के कारागिर से या कोल्हापुरी चप्पल बनाने वाले कारागिरों से चप्पल खरीदी करेगी, इसके सारे डिस्कशंस ये उनकी टेक्निकल टीम का
फर्स्ट इंस्पेक्शन होने के बाद डिसाइड होंगे। और मुझे विश्वास है जिस तरह से प्राडा ने एक सकारात्मक रवैया इसके अंदर अपनाया है और उन्होंने एक बहुत ही गंभीरता से इन सारे विषयों को लिया है, हमारे कायदे कानूनों को पालन करने का भी उन्होंने आश्वस्त किया है, हमारे नाम का रिकॉग्निशन भी उन्होंने दिया है, तो आगे चल के एक अच्छी अपॉर्चुनिटी कोल्हापुरी चप्पल बनाने वाले कारीगरों को भी है और महाराष्ट्र के और कई सारे नए उत्पाद एक ग्लोबल पटल पर ले जाने के लिए अच्छी अपॉर्चुनिटी है। जब से ये कंट्रोवर्सी सामने आई है, क्या ये रिपोर्ट सामने आ रही है कि फिर से कोल्हापुरी चप्पल जो है उसका डिमांड बढ़ गया? निश्चित ही जब से ये मिलान के एग्जीबिशन में प्रदर्शित होने के बाद दुनिया भर से इसके ऊपर आवाज उठी कि ये ग्लोबल ब्रांड्स इन बनाने वाले मूल कारीगरों को उसका क्रेडिट नहीं देते हैं, इसके एथिकल स्टैंडर्ड फॉलो नहीं करते हैं, तो प्राडा जैसे क्रिटिसाइज हुआ, ऐसी कई सारी चीजें नई सामने आई और पूरे दुनिया के पटल पर प्राडा एक बड़ा ब्रांड होने के कारण मीडिया का बहुत बड़ा फोकस रहा और कोल्हापुरी चप्पल का नाम पूरी दुनिया में हो गया है और कई गुना इसकी डिमांड बढ़ी है और इसकी इंक्वायरी उससे ज्यादा बहुत ज्यादा बढ़ी है। इन 8-10 दिनों के अंदर इसका फर्क हम महसूस कर रहे हैं। आप जैसे आपने सुना कि प्राडा ने सिर्फ इस चीज को शोकेस किया था, मार्केट में नहीं लाया था। जब भी लाया जाएगा कोल्हापुरी चप्पल के नाम से लाया जाएगा, लेकिन जो छोटे व्यापारी या आर्टिसंस थे इस कंट्रोवर्सी से वो संगठित हुए, उसके साथ साथ बाकी के जो लोकल प्रोडक्ट्स हैं, चाहे फिर महाराष्ट्र की पैठनी साड़ी हो या फिर बाकी चीजें हैं, वो आगे चलकर आगे बड़े ब्रांड्स में शामिल हो सकती है। इसकी अपॉर्चुनिटी भी ओपन हुई है। कैमरा पर्सन सचिन सावंत के साथ मुस्तफा शेख, आज तक। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे अध्यक्ष प्रेसिडेंट ललित गांधी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं प्राडा आणि त्यांच्यामध्ये बातचीत झालेली आहे आणि कोल्हापुरी चप्पल संदर्भात एक सकारात्मक निर्णय आलेला आहे. काय तुमचं बोलणं झालं प्राडासोबत आणि काय प्राडाकडनं सांगण्यात आलं? 22 जूनला प्राडाने प्रदर्शनामध्ये जे कोल्हापुरी चप्पल प्रदर्शित केलं होतं, त्याला कोल्हापुरी चप्पल नाव न देता त्यांनी ते चप्पल तिथं प्रदर्शित केल्यामुळं देशभर प्राडाच्या विरोधात एक नाराजी तयार झाली होती. सोशल मीडियामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात याच्यावर प्रतिक्रिया आल्या. महाराष्ट्र चेंबर ही राज्याच्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था आहे. या चपलाचे निर्माते, कारागीर, उत्पादक हे सगळे चेंबरकडे आले होते. त्यांनी केलेल्या विनंतीच्या आधारे आम्ही प्राडाशी थेट संपर्क साधला आणि याबद्दलचा पत्रव्यवहार करून आमचा आक्षेप नोंदवला. प्राडाने तो आक्षेप मान्य करून हे चप्पल भारतीय बनावटीच्या कोल्हापुरी चप्पलमधून प्रेरित असल्याचं मान्य केलं आणि आम्ही जे काही सूचना त्यांना केल्या होत्या त्या सूचना त्यांनी पॉझिटिव्हली ॲक्सेप्ट केल्या आणि त्या संदर्भात एक चर्चा करण्यासाठी आजची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्याद्वारे आयोजित केली होती. यामध्ये प्राडाचे ग्लोबल हेड लॉरेन्झो बर्टेली, त्यांचे ग्लोबल कम्युनिकेशन हेड क्रिस्तोफर बक, त्यांचे ग्लोबल व्यापार प्रमुख रॉबर्टो, अशी प्रमुख 5 टॉप ऑफ द प्राडा टीम आजच्या बैठकीत सहभागी झाले होते आणि चेंबर आणि कोल्हापूर चपलाचे उत्पादक विक्रेते हे सुद्धा यामध्ये सहभागी होते आणि आम्ही जे काही 5-6 मुद्द्यांचा अजेंडा दिला होता त्यामध्ये त्यांनी आउटराईटली हे कोल्हापुरी चप्पल असं स्पेसिफिकली मान्य केलं आणि त्यांच्या माध्यमातून हे जाहीरपणे प्रसिद्ध केलं जाईल की आम्ही हे वापरलेलं चप्पल कोल्हापुरी चप्पल होतं. ज्यावेळी याचं व्यापारीकरण होईल किंवा कमर्शियल लॉन्च होईल त्यावेळी ते कोल्हापुरी चप्पल अशा पद्धतीतच होईल आणि ते करण्यापूर्वी भारतीय कायद्यांचं GI टॅगिंगचं ज्या काही तरतुदी असतील त्याचं पालन करून ते केलं जाईल हेही त्यांनी मान्य केलं. त्यामुळे अजून काही निर्णय अपेक्षित होते किंवा अजून काही निर्णय जे आहेत ते देखील आपल्याला झाल्याचं दिसतं? एक चांगला निर्णय म्हणजे चप्पलच्या पुढं ही चर्चा गेली आणि महाराष्ट्रातल्या अन्य उत्पादनांचं प्राडाच्या माध्यमातून जागतिक मार्केटिंग होईल का ही सांगितलेली शक्यता त्यांनी विचारात घेतली. जसं आमचं हुपरीचं चांदीचं पैंजण आहे, पैठणी आहे, एम्ब्रॉयडरीड गारमेंट आहेत, आदिवासी महिला बनवत असलेले गारमेंट आहेत, अशा प्रकारची उत्पादनं प्राडा नक्की अभ्यास करेल असं सांगितलं आणि कोल्हापुरी चप्पल आणि या अन्य उत्पादनांच्या अभ्यासासाठी त्यांची टेक्निकल एक्सपर्टची टीम पुढच्याच आठवड्यात ताबडतोब इटलीहून भारतात येणार आहे. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून या उत्पादकांच्या बरोबर प्राडाची टीम चर्चा करेल. त्याचा दर्जा, त्यांना अपेक्षित असलेलं स्टँडर्ड या सगळ्या बाबतीवर प्राडाची टीम या सगळ्या उत्पादकांच्यावर चर्चा करेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर एकूणच कोल्हापुरी चप्पल ही आता जागतिक बाजारात आधीही गेलेली होती, मात्र एका ब्रँडशी देखील आता सध्याला आपल्याला जुळताना पाहायला मिळणार आहे आणि एकूणच सोबतच अनेक बाकी उत्पादनं देखील आपल्याला याच संदर्भात जुळताना बघायला मिळेल. कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. प्राडा या जगातल्या अग्रणी फॅशन ब्रँडनं त्यांच्या रॅम्प वॉकवर
कोल्हापुरी चप्पलचा केलेला वापर, त्याचं न दिलेलं श्रेय आणि यातून जगभर झालेला विवाद या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, जे महाराष्ट्रातल्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था आहे, यांनी वादविवादात न पडता थेट प्रडाशी संपर्क साधला आणि या कोल्हापुरी चप्पलाला योग्य श्रेय मिळावं, याचे बनवणारे जे मूळ कारागीर आहेत त्यांना त्याचं क्रेडिट दिलं जावं आणि त्यांना त्याचा फायदा मिळावा अशी भूमिका मांडली. प्राडानं ह्या प्रॉडक्टचं डिझाईन हे कोल्हापूरचं भारतीय आहे हे जाहीरपणे मान्य करावं अशी भूमिका चेंबरनं घेतली होती. आणि या संदर्भातल्या प्रडाबरोबर आमचा संवाद सुरू झाल्यानंतर त्याचा पुढचा टप्पा म्हणून काल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एक बैठक झाली. त्यामध्ये प्रडाचे सर्व प्रमुख कॉर्पोरेट हेड, त्यांचे सर्व डिपार्टमेंटचे त्या बैठकीला हजर होते. महाराष्ट्र चेंबरचे पदाधिकारी, कोल्हापुरी चप्पलचे उत्पादक, काही कारागीर, विक्रेत्या सर्वांच्या एकत्रित बैठकीमध्ये त्यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच हे कोल्हापुरी चप्पल असल्याचं खुलेपणानं मान्य केलं आणि या पुढच्या काळात कमर्शियल लॉन्च पूर्वी हे प्रॉपरली अनाऊन्स केलं जाईल की हे कोल्हापुरी चप्पल भारतीय बनावटीचं आहे आणि हे भारतीय डिझाईन आहे. यासाठी ज्या GI टॅगिंगचे असलेले निकष असतील किंवा भारतातल्या कायद्यांचं पालन करून याचं कमर्शियल लॉन्च केलं जाईल स्पष्ट आणि सुरुवातीलाच प्रडानं खुलेपणानं मान्य केलं. आणि याचा फायदा घेऊन महाराष्ट्र चेंबरनं कोल्हापुरी चप्पलच्या कारागिरांच्याकडून प्रडानं थेट हे चप्पल खरेदी करावं अशी भूमिका मांडली. प्रडानं सुद्धा ती स्वीकारली आणि ह्या स्थानिक कारागिरांच्या उत्पादनाच्या सुविधा किंवा त्यांना अपेक्षित दर्जाचं उत्पादन या ठिकाणी कसं होईल हे पाहण्यासाठी त्यांची टीम इटलीहून ताबडतोब पाठवण्याचं त्यांनी मान्य केलं. आणि येत्या आठवड्यामध्येच इटलीहून एक त्यांच्या टेक्निकल एक्सपर्टची टीम महाराष्ट्रात भेट देणार आहे. ते मुंबईमध्ये चेंबरच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करेल आणि कोल्हापुरात प्रत्यक्ष कारागिरांच्या सुविधा पाहिल आणि इथल्या कारागिरांच्या बरोबर आणि एकूणच या सप्लाय चेनमधल्या सर्व घटकांच्या बरोबर एकत्रितपणे चर्चासुद्धा करणार आहे. महाराष्ट्र चेंबरनं या संधीचा फायदा घेऊन या कारागिरांच्या विकासासाठी एक नवीन क्षेत्र खुलं व्हावं, त्यांना चांगल्या प्रकारचं कौशल्य ट्रेनिंग मिळावं, जागतिक दर्जाच्या उत्पादनासाठी लागणारे नॉर्म्स यांनी पालन करावेत, यासाठीच्या सुविधा या कारागिरांना मिळाव्यात. या सगळ्याच गोष्टी आता समोर आल्यामुळं एक नवी दिशा या कोल्हापुरी चप्पलला मिळणार आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये फार मोठ्या प्रमाणात या वादामुळे कोल्हापुरी चप्पलाला मागणी वाढलेली आहे. तर याचा फायदा मूळ कारागिरांना जास्तीत जास्त होण्यासाठी चेंबर नक्की काम करेल. या माध्यमातून चेंबरनं त्यांना अन्य उत्पादनांची माहितीसुद्धा दिली, जसं हुपरीचं आमचं GI टॅगिंग असलेलं पैंजण आहे, पैठणी आहे, एम्ब्रॉयडरी केलेलं गारमेंट आहे आणि आदिवासी महिला बनवत असलेलं वारली पेंटिंगचं गारमेंट. आणि प्राडानं याही उत्पादनांचं जागतिक त्यांच्या फॅशन ब्रँडमध्ये समावेश करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि त्यांच्या कोल्हापूर आणि महाराष्ट्र दौऱ्यामध्ये ही उत्पादनं त्यांना दाखवण्याचा प्रयत्न राहील. आणि कोल्हापूरमध्ये बनणाऱ्या कोल्हापुरी साज, सोन्याच्या मणी बसणारे दागिने, याही गोष्टी त्यांना दाखवण्याचा आमचा नक्की प्रयत्न राहील. कोल्हापुरी चपलापासून सुरू झालेला हा वाद महाराष्ट्रातल्या सर्व उत्पादनांना जागतिक बाजारपेठ कशी मिळेल आणि या पुढच्या काळात जगातले प्रमुख ब्रँड्स या प्रकारची उत्पादनं वापरताना त्याच्या मूळ कारागिरांना त्याचं श्रेय देतील आणि त्याच्या लाभामधला हिस्सा देतील, अशा प्रकारची रचना तयार होण्याचं नवीन क्षेत्र या निमित्तानं खुलं झालं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव. To India now and something of a sandal scandal. Last week, the high-end fashion house Prada featured a pair of traditional Indian leather slippers in a runway show, but they were labelled as nothing more than leather flat sandals. That caused something of an uproar in India, where local artisans are calling out the brand for copying their work without giving any credit or financial compensation. Davina Gupta reports now from Kolhapur city, where this iconic sandal was created. On Prada's high luxury runway, these sleek leather sandals were shown off as the next big thing in fashion. But here in India, they sparked some serious backlash. Prada's called them luxury footwear without crediting its Indian origin, and that sparked accusations of cultural appropriation. I'm in the western Indian city of Kolhapur, where they've been handcrafted for centuries and get their name from the city and are called Kolhapuri chappals. And unlike Prada's expensive luxury tag, a pair of them just costs about $8.
Across the city, around 5,000 artisans make these sandals by hand in small workshops like this. Most of them come from marginalized communities, and their livelihoods depend on this craft. We are from a community that works with leather. No one else does this work. I learned to make these sandals when I was young, and the money I earn helps my family. Artisans here earn around $5 a day and had never heard of Prada. I showed Sadashiv the video of the fashion show and mentioned the potential luxury price tag for these sandals. I can't believe it, he says. Does it have gold that it costs so much? Responding to the controversy, Prada told the BBC it acknowledges the sandals are inspired by traditional Indian footwear and says it is in talks with Maharashtra Chamber of Commerce, Industry and Agriculture, a trade body which represents local artists. When it got a label of Prada, definitely the value is increased many folds. We want some share of that profit to be shared with the artisans. But not all publicity is bad. Shopkeepers like Rohit Gavali have been grappling with high leather costs and a shrinking workforce. They hope this spotlight will help revive their business. The design which Prada used was less popular here, but now customers are asking for similar sandals, so we are making more of them. India's Kolhapuri sandals market is worth an estimated $200 million and supports nearly 100,000 workers around the country, many of whom live in challenging conditions. So what Prada does next could decide whether this global buzz can actually lead to real economic change for them. Devina Gupta, BBC News, Kolhapur, India.